तू म्हाताऱ्याला घेऊन जाताना मी सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितलंय, त्यामुळे म्हातारा कुठे आहे तुला माहितीये आणि हे मला माहितीये. अमेरिका प्रतीक्षा वहिनींकडे गेला. हॅलो आबा, बरं झालं तुम्ही फोन उचलला. तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची. अरे सांग सांग, चांगली बातमी ऐकायला कान तरसलेत माझे. बोल तू. आपल्या दिशाचं लग्न ठरतंय. अरे वा, हे मुलगा कोण आहे? रंगा. अरे वा, चांगला मुलगा आहे. काय जरा चांगल्या घराण्यातला शिकलेला मुलगा असता तर बरं झालं असतं. पण कसं आहे, दिशाचं लग्न होत आहे त्यामुळे आनंद झाला. माझ्या वतीनं आशीर्वाद दे हा तिला. तुमचे आशीर्वाद हवेच आहेत. लग्न म्हणजे आता तुला पैसे लागतील ना. मी प्रतीक्षेला सांगू का तुला थोडे पैसे पाठवायला? नाही नाही आबा, दिशाचं आतापर्यंत सगळं मी केलं आणि यापुढे मीच करणार. बरं, तारीख ठरली की कळवा. तिथे येता काय मला येणार नाही, पण त्या निमित्तानं इथं पार्टी करू. हो आबा, नक्की कळवीन. ठेवते. पासपोर्ट. यस, पासपोर्ट. सत्यजित, तू सगळं चेक केलास, गप्पा न गप्पा चेक केलास, पण पासपोर्ट राहिला. म्हातारा जाम हुशार निघाला. आणि म्हातारा कुठे ते कळलंय आता. आपल्याला त्या बाईला शोधायचंय. साहेब, ते कोडा अर्धवट सुटलंय. तुम्हाला फोन करणारी जी बाई आहे ना, सॉलिड हुशार आहे. अहो, सॅटेलाइट कॉल होता तो, ट्रेस होत नाही तो. हे काय सामान्य माणसाचं काम नाही आहे. हो साहेब, साहेब जरा अलर्ट राहा. माय गॉड, म्हणजे काहीतरी भलताच ट्रॅप दिसतोय. या सगळ्याच्या मागे कोण आहे हे शोधायलाच हवं. साहेब, ते शोधू आपण, पण आता चला ना. कोणतरी येईल, आपल्याला बघेल, खूप प्रॉब्लेम होईल. हा, चला चला लवकर. चेहरा देख तेरा, कितना खिला खिला लग रहा है. सगळ्या गोष्टी मार्गी लागतायत छन्नू. आबा सुखरूप आहेत. आता दिशाचं लग्न झालं आणि तिचं आयुष्य मार्गी लागलं ना, मग सत्यजितला मी दाखवते. जे लहानपणी केलं नाही ना, आता करीन. मतलब क्या सोच रही है तू? मी करीन तेव्हाच कळेल बघ. जो भी हो, कितने महीनों के बाद तुझे इतना खुश देख रही हूं मैं. कृष्णा करे तेरी ये खुशी तेरे चेहरे पे ऐसे ही बरकरार रहे. मी आले. रुक, क्या छुपा छुपी कर रही है? जो भी बात करनी है ना, यहाँ मेरे सामने कर. बैठ इधर, आजा. अगं तसं बिस्सा मला काय ऐकायचं नाही. बैठ इधर और मेरे सामने बात कर. फोन चल. हा, बोल प्रतीक्षा वहिनी. नाही नाही, मी बोलतोय. श्वा, आबा काय झालं? आता तर बोललो होतो आपण. अरे पोत्याचा फोन लागत नाहीये. ट्राय करतोय मी. काय असा फोन बंद राहत नाही कधी त्याचा. मी जे इथे आलोय ते तू आणि तो सोडून कोणालाच माहित नाहीये. पोलीस वगैरे नाही लागले मागे? आबा पोलीस मागे लागणारच ना. पोत्या सतत तुमच्या सोबत असायचा. चौकशी केली असेलच त्याची. केली असणार म्हणजे? आता कुठे आहे तो? पोलिसांनी पकडलाय का त्याला? नाही नाही हो आबा, तो गावाला जाणार होता. म्हणजे म्हणाला की सारखेच पोलीस चौकशीसाठी बोलवत आहेत, तर मी जरा गावाला जातो. गेलाही असेल तो. अरे पण फोन तिथे लागायला काय हरकत आहे? आबा रेंज नसेल तिथे. किंवा मग पोलीस सारखेच फोन करून विचारणा करतायत म्हणून कंटाळून बंद ठेवला असेल फोन. ठीक, ते शक्य आहे ते. बरं, तो सत्यजित शोधतोय की नाही मला? शोधणारच की. काम अडलंय ना तुमच्याशिवाय. आता तुझ्या मागे लागणार तो. हे बघ,
काही झालं तरी सह्या करू नकोस. नाही करणार आबा, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना इथे. तर मी काय म्हणते, पण उद्या बोलूया का? कारण इथे खूप रात्र झाली आहे. बरं बरं, ठेवतो हा फोन. हो, त्याला सोडवायलाच हवंय. मला सांग, रंगा घरी गेला? नहीं, दिशा और रंगा बाहर बातें करते बैठे हैं. मी बघते. रंगा. हा मावशी. रंगा, ऐक ना, आपण इथे लग्नाची तयारी करतोय आणि पोत्या बिचारा तिथे जेलमध्ये. त्याच्या बेलचं काही झालं का रे? मी वकिलाशी बोललोय, पैसे पण दिलेले आहेत त्याला. उद्यापर्यंत पोत्या आपल्या बरोबर इथे असेल. हो ना. बरं होईल बाबा. काय बिचाऱ्याची अवस्था झाली असेल जेलमध्ये, देवाला माहिती. बरं ऐक ना, मला माहितीये थोडी घाई होतीये, पण येत्या 1-2 दिवसात तुमचा साखरपुडा आटपूया का? म्हणजे या विषयाला फाटे फुटायला नको. मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या लेकीला विचार. मावशी लाजली आहे. चालेल. बरं, पण मग उद्या की परवा? उद्या नको, आपण परवा करूया. उद्या मी पोत्याला घेऊन येतो इकडे, म्हणजे तो पण आपल्या बरोबर इथे असेल ना. चालेल, तुम्ही बोला, मी तयारीला लागते. हा, शन्नो, शन्नो, ये बाबा लवकर. हे बघ, एवढ्या न वापरलेल्या साड्या आहेत आपल्याकडे, जरा बघून घे एकदा. जर यातली कुठची आवडली तर नवीन घ्यायला नको मग आता. ममता, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं, यही चल जाएगी. हो ना? मावशी, तुम्ही चहा घेणार आहात? चहा वगैरे राहू दे. हे बघ, आम्ही आमच्यासाठी काही साड्या काढल्यात. तुझं काय, तू काय नेसणार आहेस? म्हणजे साडी की ड्रेस वगैरे? सध्या काय फॅशन चालली मला माहित नाही ना. काय ट्रेंड आहे सध्या? बरं, आता आपल्याला अंगठ्या बनवायला लागतील ना त्या. ममता, इतनी जल्दी बना के तो नहीं मिलेंगी, रेडीमेड देखना पड़ेगा. अगं पण आई, रंगा म्हणाला की तो अंगठ्या घेऊन येतोय. ते तुझ्यासाठी आणेल ना बाळा, त्याच्यासाठी तर आणायला लागतील ना आपल्याला. आई, अगं तो दोघांसाठी घेऊन येतोय. असं कसं? रीत भात काही आहे की नाही? नाही नाही बाई, आपण घेऊ त्याच्यासाठी अंगठी. नाही तर सुनंदा बहिणी ना आयुष्यभर मला ऐकवत राहील. पर सुनंदा को बोला है कि नहीं? नाही, मी नाही सांगितलं अजून, पण आज सांगेन. नाही, नको. रंगा म्हणाला की साखरपुडा होऊ दे, मगच सांगूयात. का असं काय करतेस? काही झालं तरी आई आहे त्याची ती. हाँ, पर वो कैसे पता है ना तेरे को? रंगा बराबर बोल रहा है. मैं तो बोलती हूँ शादी के बाद ही सीधा पता ना उसको. अरे फिजूल में शादी में बखेड़ा खड़ा करेगी. पण हे चुकीचं नाही का वाटणार? काय चुकीचं आहे काय नाही ना, ये सब सोचने का टाइम नहीं है अभी. कल के कल सगाई करने की है ना ममता. हो, पण काय नाही, मी काय बोलते आहे, शादी में पूजा करनी है क्या? बामन को देखना पड़ेगा अपने को. नाही, ते मी चव्हाण काकांना सगळं बघायला सांगितलंय. ते बघतील आणि ते सांगतील त्या पद्धतीनेच करू. आणि लग्नात देवक वगैरे सुद्धा तेच ठेवतील, कळलं? कन्यादान सुद्धा त्यानंच करायला सांगितलंय. सगळं होईल व्यवस्थित, काही काळजी करू नको. आणि दिशा, घर में पैसे है नहीं और इसे सब रीति रिवाज से करना है. पता नहीं कैसे करेगी. त्याचा गेम आजच्या आज झाला पाहिजे. त्याचा व्हिडिओ शूट करायचा, मला आणून दाखवायचा. मग बाकीचे पैसे घेऊन जा. होऊन जाईल सर. ऐक ना, ते तुझे ओळखीचे सराफ होते, त्यांना विचार ना, अंगठीची चांगली डिझाईन्स आहेत का त्यांच्याकडे? मैं पूछती हूँ, लेकिन मैं क्या बोलती है, तू बोल रही है कल के कल सगाई करेंगे. ममता, पैसा कहाँ से लाएगी? अगं, म्हणूनच मी आता बाहेर जाते ना. बघते कुठे व्याजाने पैसे मिळतील तर. ब्याज से पैसा लेगी? पागल हो गई क्या तू? दुसरा काही पर्याय नाहीये शन्नू. आपल्याकडे नाही आहेत पैसे, कुठेतरी तर मागायला लागतील ना. आणि आता गंगेत घोडं नाहता येतं नाहू दे बाई. आता काही अडचणी नको निघायला मध्येच. अरे पर ब्याज से पैसा, हालत देखे अपने. मी बघते म्हटलं ना शन्नू, मी बघते कुठून तरी व्यवस्था करायचा प्रयत्न करते. तू फक्त माझ्या सोबत राहा बस. वो तो मैं हमेशा हूं ना ममता, लेकिन मैं क्या सोच रही हूँ, किसी ने पैसा दिया नहीं तो
तर मग गुरुमाकडे मागण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. आणि तशी ती व्याजावर देतेच ना पैसे. तूने मांगा और उसने दे दिया पैसा. अरे भूल गई क्या? आपण दोघींनी किती पंगा घेतलाय तिच्या बरोबर. मी म्हंटल ना मी बघते, तू चिंता नको करूस. किसका? दीक्षा बहिणी. तो बात कर ना. अगं पण तिकडे खूप रात्र असेल आता. इतक्या रात्री का केला असेल कॉल? ममता फोन उठा के बात करेगी तभी तो पता चलेगा ना. ले बात कर. स्पीकर पे डाल. हॅलो प्रतीक्षा बहिणी, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आबा बरे आहेत ना? हो बरे आहेत. त्यांनीच सांगितलं कॉल करायला म्हणून केलं. बोल ना, काय झालं? बरं मला सांगा, तुम्ही आबांना पैसे ट्रान्सफर केले ना? हो केले होते. त्यांना तिथे लागतील म्हणून. भाऊजी नाही लागणार. आणि काही लागलं तर मी आहेच ना. तसेही सत्यजित मला भरपूर पैसे पाठवतो. अर्थात त्याला पाठवावेच लागतात. तेव्हा बापाला वापरू दे ना त्याच्या नालायक मुलाचे पैसे. तुम्ही प्लीज अकाउंट डिटेल्स पाठवा, म्हणजे मी पैसे रिट्रान्सफर करते. नाही अगं, त्याची गरज नाहीये. हे बघ, इमर्जन्सीला राहू देते. भाऊजी काहीही इमर्जन्सी नाही येणार. डोंट वरी. तुम्ही प्लीज लवकर अकाउंट डिटेल्स पाठवा. आबा आहेत का तिकडे? मी बोलते. आबा झोपलेत. तुम्ही प्लीज डिटेल्स पाठवा. हाँ लवकर, मी ठेवते. अगं पण देखा, कृष्णा ने रास्ता साफ कर दिया. दिशा की शादी होना तय है. अरे कितनी लकी है अपनी दिशा. देख पूरा टेंशन गया. पैसा आ रहा है. मला नाही पटत आहे. काय आपण आबांना खर्चासाठी पाठवले पैसे, त्यांना तिथे राहू देत. आपण बघू, व्यवस्था करू काहीतरी. अरे पर प्रतीक्षा ने बोला ना अभी ममता. मी म्हटलं ना, आबांच्या खर्चाला ठेवलेत ना पैसे, ते राहू देत त्यांना. त्यांनी प्रतीक्षावर अवलंबून राहायचं का सांग? मी म्हटलं ना मी बघते, तू काळजी करू नको. मी आले जाऊन. दिमाग खराब हो गया है इसका. हमेशा उल्टा ही कुछ सोचती है. जरूरत पे पैसा आ रहा है तो महारानी ना बोल रही है. मैं डिटेल्स भेज देती हूँ ना प्रतीक्षा को. प्रतीक्षा. आबा बरं सारं लवकर आलात. मी खरं तर ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अकाउंट डिटेल्स मागितले होते भाऊजींकडे, पण कुठल्या तरी भलत्याच नंबरवरून आले डिटेल्स. म्हणजे आता नंबरच माहित नाही तर पैसे कसे ट्रान्सफर करणार? कुठला नंबर आहे बघू? नाही, नंबर सेव्ह नाहीये, वेगळाच काहीतरी नंबर आहे. पण हा नंबर तुमच्या मोबाईलवर सेव्ह आहे का चेक करू का? आबा तुमच्या मोबाईल मध्ये तर 96 म्हणून नंबर सेव्ह आहे. हा 96 बरोबर. ममता बरोबर राहतो तो. विश्वजित बरोबर. तो हेमंत राणे आठवतो का? हेमंत राणे म्हणजे आबा ममता विश्वजित असतानाचा त्यांचा मित्र ना? तोच तो. 96 म्हणजे हेमंतची बहीण, आजीचा भाऊ. आता तो तृतीयपंथी झालाय. आबा पण मला जे काही आठवत आहे त्यानुसार हेमंत राणेला बहीण होती, भाऊ नव्हता. होता. काय नाव बरं त्याचं? सुमंत राणे. नाही बाबा, हे कसं शक्य आहे? म्हणजे हेमंतचं आणि विश्वजितचं जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा मी भाऊजींच्या बरोबर त्याच्या घरी जायचे. त्याला फक्त बहीणच होती आबा. तो कशाला खोटं बोलेल? तू पैसे ट्रान्सफर कर जा. मी बोलेल त्याशी, विचार. बरं ठीक आहे, मी करते लगेच ट्रान्सफर. ही म्हणते तर खरं 96. वेळेला कोणी उभं राहत नाही, हेच खरंय. उद्या काय रे बाळा, काय आहे? मारलंय त्याला लई. इकडे पोलिसांनी लईच मारलो. सॉरी पोत्या, हे सगळं आबांसाठी सहन करतोयस ना तू. शनो जा, हळद दूध जरा गरम करून घेऊन ये पटकन.
नाही आई, मी काय म्हणते, त्याला खूप लागलंय, आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. नाही नाही नको नको, डॉक्टर पण नको आणि ते दूध पण नको. ममताजी, मला एकदा देवासंग फोनवर बोल दे. हा, उद्या हे बघ, हे सगळं त्यांना सांगू नकोस काय. ते स्वतःला त्रास करून घेतील तिथे अस्वस्थ होऊन आणि भारतात यायला निघालं. नाही 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 सांगत, तुम्ही फक्त फोन लावून दे की. औषध उद्या पण प्लीज त्यांना काही सांगू नकोस. आबा, होत्या गावावरून परत आलाय. बोलायचंय का देऊ? अरे दे दे दे, फोन दे, फोन दे त्याला, फोन दे. होत्या प्लीज काही बोलू नकोस. हॅलो. काय महाराज, काय कुठे गायब होता हो तुम्ही? काय जीव व्याकुळ झाला होतो तुमच्याशी बोलायला. कसा आहेस रे तू? तेव्हा मी बरा आहे. होत्या काय रे, रडतोस काय? काय झालं? तेव्हा पोलिसांनी लय मारलो, पण मी नाही सांगितलं तुमच्याबद्दल, काहीच नाही सांगितलं. होत्या नको सांगूस प्लीज. ममताजी, मला बोलू द्या, नाहीतर मी बरा नाही होणार हो. काय केलं? बोल बोल पोत्या, काय केलं? तेव्हा पोलिसांनी पण मारलं आणि त्या तेजित साहेबांना पण मारलं. तुम्हाला सांगतो, जर आधीचा पोत्या असतो ना, तर त्या पोलीस कोठडीतच त्या सत्ताजी साहेबाला ठोकला असता. तेव्हा मी तुम्ही प्रत्यक्ष वहिनींकडे आहे म्हणून सांगितले त्याचे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आता बाहेर पडलोय. सत्ताजी साहेबाला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नसतो. पोत्या वरचा आहे ना, तो माफ नाही करणार. बघ त्याला नाही करणार. या जन्मी त्या सगळ्यांना 7 जन्मीचे भोग भोगावे लागणार आहे. बघ, न्याय करणार पोत्या, देव न्याय करणार. रडू नकोस तू माझ्यासाठी आतापर्यंत जे जे केलेस ना, त्या पुण्याचं फळ तुला मिळणार पोत्या. बघ, आज यशवंत भालेकर तुला घातलेल्या सगळ्या शब्दातून तुला मुक्त करतोय. हो तू जुना पोत्या, शिकव धडा एकेकाला. याने ज्याने तुझ्यावर अन्याय केलाय ना, सोडू नकोस त्याला. हो परत पोत्या भाई. होय देवा, होय. होत्या तू थोडे दिवस इथेच थांब, इथे आराम कर. बरं वाटलं की मग घरी जा. नाही ममताजी, मी जातो. कसं एकच लक्षात राहू दे, सगळ्याचा बदला घेणारे पोत्या सत्यजित साहेब मासनी सोडत नसतो. यो पोत्या सोडा इकडे. सावकाश. येतो ममताजी. किती अमानुषपणे मारलंय त्या पोत्याला. इतकं कसं क्रूर आणि नीच असू शकतो कोणी? आई, अगं तू आणि ते सख्खे भाऊ आहेत ना, तरी तुमच्यात इतका फरक. जाऊ दे, या विषयावर बोलण्यासारखं काही नाही माझ्याकडे. पण मला नाही सहन होतं हे सगळं.
मी त्या सत्यजित भालेकरांना धडा शिकवणार आहे. दिशा, हे असलं काही मनात आणू नकोस आता. साखरपुडा आहे तुझा, तो होईपर्यंत शांत राहा प्लीज बाई.